नमस्कार मैत्रिणींनो, तू ही रे माझा मित्र ह्या मालिकेमध्ये आता अर्णव आणि ईश्वरी हे त्यांच्या आईवडिलांकडे चहा पाण्यासाठी आलेले असतात आणि तेवढ्यात चहा पाणी घेऊन ईश्वरी आणि अर्णव दोघेही निघतात। तेव्हा ईश्वरीचे आई बाबा दोघं बोलत असतात। तेव्हा ईश्वरीची आई म्हणते, आज ना अर्णव आपल्या इशूच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, म्हणून मला कसलंही टेन्शन नाही। आणि ती त्यांना विचारते, तुम्हाला माहिती ना माझ्याही बाबतीमध्ये असंच काहीतरी घडलं होतं, तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं म्हणून आज मी ते आहे। ती एक बाई होती, तिने मला काम देण्यासाठी बोलवलं, मला जॉबसाठी बोलवलं आणि मी त्यांच्या घरात गेले तेव्हा त्यांच्या घरामध्ये एक व्यक्ती चक्कर येऊन पडत होते आणि मी त्याला सावरायला गेले, तर तिथे अचानक त्यांच्या घरातील आली आणि त्यांनी माझ्यावरती संशय घेतला। आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून अर्णवचे वडील असतात, पण आता हे यांना माहिती नसतं। ती म्हणते त्यांनी माझ्या चारित्र्यावरती खूप घाणेरडे माझ्यावरती आरोप केले आणि त्या व्यक्तीवरती सुद्धा, त्या व्यक्तीची काहीही चुकी नव्हती। तर आता लगेच ते डोळ्यांनीच ईश्वरीचे वडील खुणवतात, जाऊ दे ना झालेल्या गोष्टी, नको ते। आजही ती म्हणते मला जर ते आठवलं ना तर मला खूप बेचैन होतं। आणि तेवढ्यात इशू बाहेरून येते आणि इशू थोडंसं बोलणं ऐकते, तर इशू म्हणते, आई तू काय बोलते, तुला कोणामुळे त्रास झाला आहे सांग मला। तर ती म्हणते, अगं काही नाही इशू, पण अर्णव आणि ईश्वरी तिला आता खूप बळजबरी करतात की नक्की तुमच्या आयुष्यामध्ये काय घडलं होतं आम्हाला सांगा। तर आता अर्णवला ते सर्व सत्य सांगेल का, अर्णवला कळेल का माझ्या वडिलांमुळेच इशूच्या आईला त्रास झाला होता म्हणून। हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावं लागणार आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा। थँक्यू।